हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जावं ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज पण व्हिडिओला लवकर सुरुवात केलेली सकाळ सकाळमध्ये आणि बाहेरचं वातावरण पण खूप छान मस्त. इतकं भारी वातावरण होतं ना आणि पावसाळ्याचे दिवस येतो पावसाला अजिबात येत नाही आहे. तर पण वातावरण होतं पावसाचं पण अजिबात पाऊस येत नाही. नंतर पूर्ण ऊन पडून जातं. तर आता असं करत करत 1 महिना निघून चालला. शेतकऱ्यांचा जीव नुसता मुठ्ठीमध्ये आहे. कधी पाऊस पडेल, कधी पाऊस पडेल. तर आशा करते की लवकरच पाऊस पडेल आणि बिचारा सगळं काय आपल्या शेतकऱ्यांची इच्छा पूर्ण होईल. तर चला व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. लाईक करा, कमेंट करा. ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या पण ताई पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग गुड मॉर्निंग. आज सकाळ सकाळमध्ये व्हिडिओला सुरुवात केलेली. तर बघा तुम्हाला दाखवते मी आज बाहेरचं वातावरण. सकाळ सकाळमध्ये इतकं भारी वातावरण असं बाहेरचं आणि हवा मस्त गार हवा चालू असते बघा. झाडं पण कसे मस्त डुलत आहे. हे ना चांदणीचं झाड लावलेलं आहे ना मी दारासमोर. किती छान झालेलं आहे. पावसाळा लागला म्हणजे झाडांना कसं असं हिरवंगार मस्त होऊन जातात. पानं फुलं खूप छान आणि खूप मस्त. तर इतकं छान आहे ना बाहेरचं वातावरण. असं बसलं की सकाळ सकाळमध्ये बाहेर उठायचा जीव होत नाही. तर इथं आहे ना मस्तपैकी आता बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर झाड झूड सर्व काय झालेलं होतं माझं. तर मी इथं देवपूजा पण करून घेतलेली. तुम्हाला दाखवते मी. इथं आहे ना एक लक्ष्मी मातेला आणि एक देवघराला लावलेला आहे मी हा दिवा. त्यानंतर मस्तपैकी चहा पण उकडून घेतलेली आणि बघा साधी आणि सिंपल माझी देवपूजा असते. सकाळ संध्याकाळ अशी साधी सिंपल देवपूजा असते. सकाळमध्ये फक्त देव वगैरे धुवून अशी पूजा करून घ्यायची. संध्याकाळी फक्त दिवे लावून घ्यायचे. हे बघा आता लक्ष्मी मातेला हा दिवा ठेवलेला आहे मी. त्यानंतर देवघरामध्ये पण एकच दिवा असतो माझा ठेवलेला. एक इथं लक्ष्मी मातेला, एक देवघराला. बाप्पांसमोर पूजा वगैरे करूनच मी आज चहा घेतलेला आहे. आणि चहा मस्त असा बिना साखरेचा अद्रक टाकून मस्त कडक उकडून घेतलेला आहे. त्यानंतर आहे ना इथं राखू पण येऊन गेला. आता अंशूने मस्त मटकी बनवली होती आणि मस्त शेव टाकून मटकीचा उसळ आम्ही सर्वांनी सर्व केलं होतं. त्या दोघांना दिला. आता मी पण घेते बघा. मस्तपैकी शेव टाकून आहे ना हे मटकीचं उसळ आणि वरून निंबू पिळून घ्यायचा. इतकं टेस्टी लागतं ना की तोंडच पलटून जातं. इतकं भारी लागतं. चला आता इथं आहे ना नाश्ता पण झालेला होता आमचा. निंबू परत पिळून घेते मी. बघा मला आहे ना जास्त निंबू पिळलेलं खूपच आवडतं. तर मी जास्तीत जास्त निंबू पिळून घेते. मसाल्याची भाजीमध्ये पण खूपच आवडतं मला. आता अशा प्रकारे ना नाश्ता करून घेणार आहे मी. त्यानंतर आहे ना राखूने आणलेलं होतं दूध. ते दूध पण इथं तापायला ठेवलेलं आहे मी बघा. आणि आता दुपारच्या जेवणासाठी इथं चिकन आणलेलं होतं राखूने, रविवार असल्यामुळे. तर चिकन आणलेलं होतं. आता चिकन पण इथं शिजण्यात आलेलं आहे. शिजायला टाकलेलं होतं मी हे बघा. आणि आता इथं आहे ना मस्तपैकी मसाल्याची भाजी बनवायची चिकनची. तर आता चिकनवर झाकण ठेवते मी. आता मस्तपैकी शिजून गेलेलं आहे. साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर आता चिकन झाकून दिलं. आता मसाला वाटून घेणार आहे मी इथं. आणि हा बघा आज असं झालं ना मसाल्याचा डब्बा उलट सुलट झाला माझ्याने. काढायला गेले मी ड्रावरमधून तर असा उलटाच येऊन गेला तो. तर सगळं मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता. हे म्हणजे मसाला धना पावडरमध्ये आणि धना पावडर जिऱ्यामध्ये आणि हळद चटणीमध्ये आणि असं झालं सगळं काही. त्यानंतर दुपारची भांडी गोळा झालेली होती. कोमल येईल
घासायला. त्यानंतर मग आम्ही जेवण खाण करून भांडे गोळा करून दिले आणि मस्त आराम करून घेतला. परत 4 वाजता उठलो आम्ही. त्यानंतर बघा दूध तापून ठेवलेलं होतं ना, तर आता त्याच्यावर मलाई किती छान आलेली बघा. दुपारीच तापलेलं होतं ना, आता किती वाजलेले 4 वाजलेले तरीसुद्धा मलाई दाखवते तुम्हाला. इतकी जाड आणि मस्त घट्टसर मलाई येते फक्त 1 लिटर दुधामध्ये. आणि बघा आता ही मलाई आहे ना, मी डब्यामध्ये काढून घेणार आहे. तुपाचा पण व्हिडिओ बनवायचा आहे मला. तूप पण गोळा झालेले आहे, ते पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे मी. मागे तुपाचे भरपूर व्हिडिओ तुम्हाला टाकलेले आहे मी, तर तो तुपाचा पण व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे परत अजून एकदा. तर बघा अशा प्रकारे मलाई पण मी इथं काढून घेतलेली आहे डब्यामध्ये. हा डब्यामध्ये गोळा करते मी. आणि एक डब्बा माझा भरून झालेला आहे, त्याला साईडला ठेवलेला आहे फ्रीजरमध्ये. फ्रीजरमध्ये जर मलाई ठेवली ना, तर अजिबात मलाई आपली खराब होत नाही आणि तूप पण मस्त पांढरं शुभ्र येतं आणि तुपाचा पण असा वास येत नाही. खूप छान वास येतो, सुगंध मगमगात. तर असं खराब वास येत नाही तुपाचा पण. कितीही दिवस राहू द्या तुम्ही मलाई गोळा करा, पण फ्रीजरमध्ये ठेवा म्हणजे खराब होत नाही. मलाई खराब होत नाही म्हणजे मग आपलं तूप पण खराब होत नाही. तूप पण आपलं चांगलं येतं मस्त स्वच्छ. आता मी तर चहा ठेवलेली, पहिले फक्त माझ्यासाठी ठेवलेली मी फिक्का चहा. मला फिक्का चहा लागतो, त्यासाठी पहिले माझी ठेवून घेतलेली मी. नंतर मग अंशू आणि राखोची ठेवून घेणार आहे. तर आता बघा चहा पण छान उकळून गेलेला आहे. आता मी तर काढून घेणार आहे चहा पण. छान मस्त असा चहा उकळायला लागलेला आहे आपला. आता चहा काढून घेते मी इथं. आणि हे बघा इथं आहे ना, चहा थोडासा जास्तच ठेवला गेला माझ्याने, तर कप पण भरून गेला बघा. पूर्ण कप भरून गेला. कप आणि बशी भरून गेली, अर्धी बशी भरून गेली. तर चला असो आता मी चहा पिऊन घेते आधी. चहा पिल्यानंतर संध्याकाळी बघा मी इथं भाकरी करत होती, चपात्या करत होती. आता राखूने आणलं मटणची भाजी बनवायची इथं. तर हे ना बघा, आता अंशू पण मध्ये मध्ये करत होती, ती मला चपात्या लाटू लागते बघा. अंशू लाटते चपात्या आणि मी आता इथं भाकरी करून घेणार आहे, बाजरीच्या भाकरी. बाकींसाठी चपात्या केल्या, बाकींसाठी बाजरीची भाकरी केली. नंतर परत संध्याकाळी दूध आणलेलं होतं राखूने, ते इथं गरम करायला ठेवलेलं होतं. तर बघा आता इथं आहे ना, मटण आपलं शिजून झालेलं आहे. इथं चपात्या पण माझ्या करून झालेल्या आहे. आता भाकरी करते मी. आता भाकरी पण इथं झालेलं आहे बघा. मस्तपैकी असा सर्व काही स्वयंपाक मी आणि ना पूर्ण दिवसाची रुटीन दाखवलेली तुम्हाला, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतची. दूध पण मस्तपैकी गरम करून ठेवलेले आहे आता साईडला. तर म्हणजे रविवार असतो ना, मग रविवारी आणत नाही ना दूध, म्हणून तो डबल दूध घेऊन येतो सकाळ आणि संध्याकाळ. तर बघा आता आहे ना मस्त भाकरी पण झालेला आहे. तर आता भाकर पण काढून घेते मी. आणि चला तर मग आजपुरता हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा. आता इथं भाकरी झाल्या, भाजी पण झालेली बघा, तुम्ही बघू शकता. मटणाचा रस्सा मस्तपैकी गरमागरम. भाकरी झाल्या, चपात्या झाल्या, भाजी झाली, राईस पण झालेला आहे. तर आता आम्ही आहे ना जेवणाला सर्व करतोय. जेवण वगैरे करून मस्तपैकी भांडा गोळा करून दिले आणि आम्ही बसलो होतो गप्पा मारत. राशा मॅडम बसलेली आहे आता इथं अभ्यास करायला. रात्री 10 वाजता राशा मॅडम अभ्यास करते. तर त्याला कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आजपुरता एवढाच व्हिडिओ, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.